हे आता हे कसं एक थोडीशी चुत्यागिरी होती ती, पण जो आता दुसरा जो किस्सा आहे ना माझा, तो लय भारी. तो एक असा छोटासा क्यूट आहे. जे असं होतं की ती मुलगी आहे ना त्याच बिल्डिंग मध्ये राहायची ज्या बिल्डिंग मध्ये मी राहायचो. म्हणजे त्यांची सोसायटी वेगळी ना आमची सोसायटी वेगळी, असं होतं. 2 सोसायटीज ना आमच्या, एका सोसायटीमध्ये 2. हा, मग मी माझ्या बहिणीसोबत असायचो. हा, मग आता बहिणीसोबत बहिणी तिच्याच मैत्रिणीसोबत खेळणार ना मी. ऑप्शन काय करूच नाही शकत होतं यार. तुला फक्त ते त्या बहिणी खेळत होते, त्यांच्या मैत्रिणीला बघून फक्त खुश व्हायचे. नाही, मी त्यांच्यासोबत पण खेळायचो. मी रॅकेट खेळायचो तेव्हा. घर नाही खेळता. तर ती जी मुलगी होती ना ती पण सोसायटीमध्येच होती आणि ती स्कूलमध्ये पण होती आणि ती मला माहिती नव्हतं. ती माझ्याच वर्गात आहे, मला तेही माहिती नव्हतं. आणि मे बी त्या मुलीला मी तेव्हापासून आवडायला लागलो होतो, बट तिने कधीच सांगितलं नाही, कधीच नाही. 6वीचा वर्ष तसाच गेला, 7वीचा वर्ष तसाच गेला, 8वीचा वर्ष कसं माहिती, सेम 1च्या टायमाला माहिती पडलं मला. सेमिस्टर संपली, सेम 1 आपली पूर्ण संपली आणि लास्ट पेपरच्या दिवशी मी घरी येत होतो. तिथून आहे ना मला मागून एक आवाज आला, प्रतीक. तर मी सर्वात पहिला मी मागे बघितलं. तिने काय केलं, तिच्या मैत्रिणीने सांगितलं की प्रतीकला जाऊन अशी एक चिठ्ठी दे आणि सेम त्यामध्ये असं लिहिलेलं, आय लव्ह यू प्रतीक. हा कोणी म्हणतो असा विषय माझं. मी काय केलं, ती चिठ्ठी आहे तिथल्या इथं फाडली मी. तरी असं वर्षानंतर पकड, तेव्हा मला माहिती पडलं इथं मी चिठ्ठी फाडली, ती मुलगी मला तिकडनं बघते. मला हे माहिती नाहीये. लवली म्हणजे असं फुल ऍग्रेशन मध्ये चालतोय. ऍटिट्यूड मध्ये चालतोय. ऍटिट्यूड नाही, तो सगळं गाण फाडलं होतं की आत्याला माहिती पडलं तर वेचे अजून मार काही नाही. तर मी हो बोललो असतो मी तिला. अरे बिल्डिंगची होती ना त्यात काय एवढं बोललो असतो मी. बिल्डिंगच्या मागे भेटलो असतो.